रेकॉर्डिंग नका करू, नाही तर व्हायरल होईल. नमस्कार मंडळी, मी कल्याणी अगदी मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलवरच्या आणखी एका व्हिडिओमध्ये. तर सकाळी तुम्ही कावड्यांचा व्हिडिओ बघितला, पण आता रात्री जे भगवान गडाचे नवीन महंत म्हणजे कृष्णा महाराज शास्त्री यांचं आगमन होणार आहे आणि त्यांचं कीर्तन सुद्धा आहे. तर त्यांच्या स्वागतासाठी सगळ्या गावातल्या बायका वगैरे म्हणजे सगळे गेलेत. आता आम्ही सुद्धा चाललोय, त्याचाच व्हिडिओ मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बाकी काल्याचं कीर्तन, थोडीशी यात्रा सगळं दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आता आम्ही सगळ्या बहिणी निघालोय जाण्यासाठी. बाकी मम्मी वगैरे त्या सगळ्या आधीच गेलात, पण आम्ही जरा उशिरा तयार झालो कारण झोप ते दमणं, मग ते त्याच्यामुळे जरासा उशीर झालाय. पण आता आम्ही चाललोय. इकडं आज मावशी सुद्धा आली आहे, पण तिला यायला जरासा उशीर झालाय. मावशी आली आहे, त्यानंतर सगळ्याजणी आम्ही चाललोय तयार होऊन. दुसरी साडी सुद्धा मी घातली आहे, ही तुम्ही बघितली होती पाठीमागच्या व्हिडिओमध्ये. आणि तिकडं आमचं पिल्लू, पहिलं ना आमच्या इकडं लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम असायचा जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा, पण आता त्यांनी बदलून तिकडं वरती मंदिराकडेच केलंय. फाटा आहे ना, पांगरी फाटा, तर तिकडनं ते स्वागत होते येणारे म्हणजे सगळ्या बायका, कळस वगैरे. त्यांनी सेम टू सेम साड्या, ते म्हणजे छान दिसत होतं. मम्मी पण साडी घेत नव्हती, म्हणजे नको मला म्हणत होती, पण मी तिला म्हणजे साडी घ्यायला लावली. आता मम्मी पण गेली आहे, बघ मी तुम्हाला दाखवेन म्हणजे. आणि छान वाटतं. आता इकडं सप्ते वगैरे असतात ना, तर आता भरपूर बायका काय करतात गावातल्या म्हणजे सेम साड्या घेतात, कळस वगैरे असं, म्हणजे छान वाटतं ते सुद्धा. आणि म्हणजे एन्जॉय पण मिळतो ना बायकांना कधीतरी असं. तर सगळे गेलेत, आता आम्ही पण चाललोय. मन ग बाय बाबा, मन रे बाबा, बाबा 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 बाबा. ते जोपर्यंत कॅमेरा चालू नव्हता का तोपर्यंत म्हणत होतं बाबा बाबा. मम्माकडे जायचं, चला 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 चला. आता बघा इकडून इकडं यात्रा चालू झाली आहे. इकडं भरपूर मोठी असायची पहिले, लांबच्या लांब. आता केवढे बघूयात काय. पण सांगायचं आता किती वाजलेत ती वॉच घेतल्यावर. सांगशील ना किती वाजले? पैसे दिले तर हातावर नाव बोलून घ्यायचं. बसतोय का हात? कोण? हा बोलले ना. दाखव दाखव बाई. बघा आता इकडं छान. हे 2 जण 3 जण आहे ना, चाललेत लांब पर्यंत, पण आम्ही इथपर्यंतच थांबणार आहे. आमचा पाटील कसा चालतोय बघा. आता आम्ही ना आमच्या सिस्टरच्या घरी चाललोय. अगं उघडा, पोळ्या खाल्ल्या गत दुपारी. अजिबात दाखव बरं. काय म्हणते त्याला, आंबट नाही, अजिबात आंबट नाही. आणि पिल्ल्याची थार बघू शकता काय तुम्ही. आणि आंब्याची मालकीन तिकडे बसली आणि ही माहिती सांगते इथं बसून. नमस्कार. तुम्ही कैरी बघू शकताय. आता ऊन, पाऊस आणि हे बदलतं वातावरण, त्याच्यामुळे ही कैरी खराब झाली. हिला काय म्हणते आमच्या भाषेत इजाळकी म्हणतात कैरीला. तर ही कैरी इजाळली आता. आणि मी नाही म्हणलं गाईस, खरंच बोलते मी, कधी पण खरं बोलते. तर आता ही कैरी आम्ही तोडली आहे. आता हे खवळतेत का नाही सांगता येत नाही, पण नाही खवळायचे कारण ही कैरी इजाळकी आहे. ही कैरी इजाळ. गाईज आम्हाला नानांनी सांगितलं इकडं दाट कैऱ्या आहे, त्याच्यामुळे आम्ही ब्लॉग बनवण्यासाठी आता इकडं आलोय. 7 समुंदर नाही गाईज, 7 आंबे. 7 समुंदर नाही, 7 आंबे पाहू शकताय गाईज या कैऱ्या. पण मला वाटतं या कैऱ्या आंब्याला खूपच आहेत म्हणल्यावर थोडेसे आंबट असतील, पण काही सांगता येत नाही. जास्त कैऱ्या असतात मग तिथे आंबट असतात, सांगता येत नाही, काही पण होऊ शकतंय. तर तुम्ही पाहू शकताय जमिनीला टेकायला गेल्यात कैऱ्या डायरेक्ट गाईज. 2 वर्ष झाले इथं आले नाही, त्या वर्षी केवढा लई छोटाले आंबे होते. होऊ शकतो तुम्ही गाईज कैऱ्या. आणि मला काय मॅथ जमत नाही कारण मी सायन्सची स्टुडंट आहे, त्याच्यामुळे हे तुम्हीच पाहून घ्या. आता जोपर्यंत तिकडनं बाबा येतात ना तोपर्यंत इथं आम्ही आता वाट बघत बसलोय. ए बाळाला दाखव. आमचं बाळ. आणि हाय आमचा शिवांश. आता पण तो दिसत नाही, तुम्ही सकाळच्या ब्लॉग मध्ये बघितला असेल तो. पण इतका स्माइल करतो का नाही, सारखं स्माइल देत असतो थोडंसं बोललं तरी. पण मला आमच्या कुटुंबाचे जर आयडेंटिफिकेशन करायचं असेल तर गाईस तुम्ही आमचे पहिले ब्लॉग बघायचे. तुम्ही बघा कसं बघत आहे ते बाबाकडं.
ए पिल्लू कॅमेऱ्यात बघितलं महाराजांनी. आता सगळे बरं का सगळे पुढे निघाले तर आणि आमच्यासाठी चांगली गोष्ट कोणती ती माहितीये का म्हणजे आम्ही इकडनं झाडीच्या आतून उभा राहून व्हिडिओ काढत होतो आणि महाराजांनी आमच्या व्हिडिओ मध्ये बघितलं म्हणजे कॅमेऱ्याकडे बघितलं आमच्या ते खूप भारी वाटलं की त्यांनी आमच्या कॅमेऱ्याकडे बघितलं म्हणून. तर छान वाटतंय. आता सगळे समोर चाललेत मी तुम्हाला दाखवते. आता आम्ही पण त्यांच्या पाठीमागे जाणार आहे म्हणून. बघा इकडं मग सगळे घड्याळ झाली 100ची, बुलेट बाईक 100ची. आता बुलेट बाईक किती दिवस टिकणार आहे ते पण सांगा. आता उद्या परत आणखी काही निघाल. आणखी काय घ्यायचंय रे? आणखी पांगरीच्या बाबाकडून काय घ्यायचंय? नको ना काढू बूट. आणखी आपल्याला वर जायचंय. नाही येणार? झोपणार आहे का आता? कीर्तनाला जायचंय. कीर्तनाला जाऊ ना. जाऊ जाऊ.
त्याची एकच बुलेट बाईक वाचली होती बरं का त्याची नशिबात. हम्म. बरं आता घेतली ना ती तरी हा याच्या आधी बाईक नव्हती घेतली, डंपर विंपर सगळं झालं होतं. आता तेवढी बाईक राहिली होती तेवढी बी घेतली. शेतकरी शेवटी म्हणत असतो, जरी भाकर जरी खायला आले 2 तास राहिले तेवढं तर 2 मिनिटं राहिले. पुनश्च एकदा समस्त ग्रामस्थ मंडळी जाता जाता तुम्हाला एकदा तुमच्या हनुमंतरायाच्या या काय म्हणतात यात्रेसाठी सगळ्यांना हृदयपूर्वक मनपूर्वक सगळ्यांना माझ्याकडून शुभेच्छा. आणि जाता जाता पुन्हा एकदा आठवण करून देतो, मिरवणूक काढलेली आहे त्याबद्दल तर मी आभारी आहे, मनापासून खूप खूप आभारी आहे. पण ती मिरवणूक माझी नसून ती मिरवणूक सद्गुरू भगवान बाबांची होती, सद्गुरू भीमसिंह बाबाची होती, गुरुवर्य डॉक्टर न्यायाचार्य सातपुते बाबाची होती. त्याबद्दल सगळ्यांचे समस्त ग्रामस्थ मंडळींचे पुनश्च एकदा मनापासून आभार व्यक्त करतो. भगवानगड तुमच्या या प्रेमाला कधीही ऋणी राहील, कधी ऋणी आहे आजपर्यंत आहे, ऋणीच राहणार आहे. कारण मी बरेच कीर्तनामध्ये बोललेले, महाराज ह्या परिसरामध्ये जन्म घेऊन, रेकॉर्डिंग नका करू नाही तर व्हायरल होईल ही गोष्ट, जन्म घेऊन जर ह्या परिसरामध्ये 10 जन्म घेऊन स्वतःच्या चमड्याची चप्पल करून जरी तुमच्या पायात घातलं तर ती कमी पडते. एवढा परिसर महान आहे, भाऊबाबांच्या विचाराचा परिसर आहे. पण कृपा करून एक लक्षात ठेवा, भाऊबाबांच्या विचाराच्या बाहेर जाऊ नका. भाऊबाबांच्या विचाराच्या बाहेर 2च डोळे, 3रा डोळा फक्त शंकराला होता, आपल्याला नाही. हा, भाऊबाबांच्या विचाराच्या पलीकडे जाऊ नका. हे जे प्रेम दिलेलं आहे हेच प्रेम चिरकाळ आमच्यावरती असावं एवढं मागणं तुमच्याकडे करतो. आणि गडावरती येत चला, गडाला कनेक्ट राहा, असंच प्रेम गडावरती बदल करत जा, एवढ्याच प्रेमाची मागणी झालेली सेवा या ठिकाणी संपवतो. भगवान श्री ज्ञानोबा सद्गुरू भगवान